सध्या नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भाजप आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे। सध्या ग्रामीण भागात आलेल्या पूरस्थितीला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि टेकचंद सावरकर जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी केला होता। यावर भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। नैसर्गिक संकटात राजकारण करणं चुकीचं आहे। लेकुरवाळे यांनी खोटे आरोप लावू नये असा सल्ला भाजप नेत्या प्रांजल वाघ यांनी दिला। त्या कामठी इथं बोलत होत्या। सर्वप्रथम जी नैसर्गिक आपत्ती ओढवली गेली आहे ती सर्वांना माहिती आहे। त्यावर जे राजकारण मॅडमनी चालवलेलं आहे आणि सारखं दोनच लोकांना धारेवर धरलं जात आहे, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना आणि आमचे सन्माननीय टेकचंद सावरकर साहेब आमदार साहेब यांना। तर मॅडमनी कुठेतरी थांबलं पाहिजे। पूरच परिस्थिती ही कोणाला सांगून येत नाही, ती भाजपच्या काळात किंवा काँग्रेसच्या काळात असं काही वाटलेलं नाहीये। त्यानंतर जी गारपीट झाली होती त्याही वेळी तुम्ही राजकारण केलेलं। प्रत्येक वेळी सोशल मीडियाचा वापर जो तुम्ही करताय तो कधीतरी चांगलाही असू शकतो, तो वाईटही असू शकतो। भावनेच्या ओघात आपण जे दोघांनी राजीनामे मागितले आहेत ते अत्यंत चुकीचं आहे आणि आमच्या भाजपच्या वतीने महिला मुख्यत्वे महिला असून तुम्ही माफी मागावी ही आमची एकच मागणी आहे। आणि यापुढं जर काही करायचं आहे तर मॅडम तुम्हाला रिक्वेस्ट आहे की शहानिशा पूर्वी करा। लगेच फोन उचलला आणि लाईव्ह केला आणि लोकांना दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न चाललाय तो कुठेतरी थांबणं गरजेचं आहे।